प्रेज लॉर्ड. मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे कृपायुग. कारण की जी कृपा परमेश्वरांनी युगादी कालापासून आपल्यावरती केलेली आहे त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताचं मनापासून धन्यवाद. माझ्या प्रियांनो, मागील भाग नंबर 3 मध्ये आपण बघितलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे देह स्वभावाचे जीवन. याच्यामध्ये आपण बघितलं की परमेश्वर देह स्वभावात कोणामध्ये होता आणि कोणाच्या द्वारे कोणामध्ये होता, कुठल्या जातीमध्ये होता, इस्रायल लोकांमध्ये. आणि त्याच लोकांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळून मारलं. त्याच्यानंतर भाग नंबर 4 मध्ये आज आपण हे शिकणार आहोत माझ्या प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूस नंतरचे जीवन आणि क्रूसानंतर क्रूसावर जेव्हा प्राण दिलं त्याच्यानंतर काय झालं हा आज आपण हे शिकणार आहोत. कारण की ही व्हिडिओ आपण सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून आपण शिकणार आहोत. आणि 2 तिमोथेय 2:15 ह्या वचनाच्या द्वारे या वचनाला अनुसरून आज आपण हे वचन शिकणार आहोत. तर ही व्हिडिओ सुरू करण्याच्या ऐवजी मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो की हे व्हिडिओ सुरूपासून ते शेवटापर्यंत नक्कीच बघा. जर अर्धवट बघितलं तर हे वचनाचा जो मेसेज आहे, जो संदेश आहे, तुम्हाला काही समजणार नाही माझ्या प्रियांनो. तर आजच्या ह्या व्हिडिओला, ह्या वचनाला सुरू करण्याच्या ऐवजी मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे 2 मिनिटाची विनंती करतो. हालेलुया. धन्यवाद व सर्वशक्तिमान परमेश्वर, तुमचे आभार, तुमचे उपकार मानतो देवा. प्रभूजी, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हजार आणि लाखो करोडो लोकांना हा मेसेज जाईल असं एक महान कार्य कर प्रभू. सत्य वचनाची विभागणी करून सांगायला परमेश्वर तुम्ही वचनाद्वारे आम्हाला शिकवलेलं आहे माझ्या प्रभू. परमेश्वरा, ह्या वचनाच्या द्वारे खूप लोकांना, विश्वासू बांधवांना, काही लोकांचे विश्वासू बांधवांचे मार्ग मोकळे होतील असं एक महान कार्य करतोस म्हणून धन्यवाद. कारण की तू म्हणतोस करणे या बोलणे जे काय कराल त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करा आणि देव जो पिता त्याचे उपकार स्तुती करत जा. प्रभू, ही प्रार्थना तुझ्या पवित्र चरणात ठेवतो. ऐक आणि मान्य कर स्वर्गीय पिता. आमेन. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, तर आज आपण ह्या वचनाला सुरू करत आहोत भाग नंबर 4 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूसानंतरचे जीवन. ज्या वेळेला परमेश्वर क्रूसावरती मरण पावला आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, पण हे क्रूसावरचं वचन व्यर्थ नाही झालं पाहिजे म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी एक सेवकाला बोलवलं आणि त्याला असं सांगण्यात आलं की तू क्रूसाचा प्रचार कर. मग नक्की तो सेवक आहे कोण, तर आपण वचनाद्वारे बघूया. तर प्रेषितांचे कृत्य अध्याय 9 वचन 15 मध्ये आपण बघूया. प्रेषितांची कृत्य अध्याय 9 वचन 15. वचन 15. हा. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती ह्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. बघा, परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राज्य व इस्रायलची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता एक माझे निवडलेलं पात्र आहे. पात्राचा अर्थ असा आहे की निवडलेलं भांडे आहे माझं. परमेश्वरांनी ह्या लोकांवरती एवढी प्रीती करून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला क्रूसावरती मरण पावतो, क्रूसावरती मरण पावल्यानंतरही सुद्धा ज्या वेळेला पौलुसला परमेश्वर सांगतो का हे माझं निवडलेलं पात्र आहे आणि हे इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव परराष्ट्रीय राज्य व इस्रायलची संतती यांच्या समोर, परराष्ट्रीय व इस्रायलची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्यासाठी माझे एक निवडलेलं एक पात्र आहे माझ्या प्रियांनो. प्रभू ज्या वेळेला क्रूसावरती मरण पावला तरीही सुद्धा परमेश्वरांनी इस्रायलची प्रीती कमी नाही केली. पौलुसला बोलवलं आणि तू पौलुसला पण सांगितलं की तू इस्रायल लोकांमध्ये जा आणि वचन सांगायला जा माझ्या प्रियांनो. हालेलुया. ज्या वेळेला परमेश्वरांनी पौलुसला हे कृपेचं वचन 3ऱ्या स्वर्गापर्यंत त्याला दिलं परमेश्वरांनी आणि त्याला हे सांगण्यात आलं की तू लोकांना हा प्रचार कर. ज्या वेळेला पौलुस हा प्रचार करत होता का क्रूस व्यर्थ नाही झाला पाहिजे, क्रूसाचा प्रचार करत होता, त्यावेळेला काही इस्रायल लोक
काही यहुदी लोक पौलुस कडे येतात आणि खूप मेदभेद करतात, भांडण करतात. तर आपण वचनाद्वारे बघूया. प्रेषितांचे कृत्य अध्याय 15 वचन 3. प्रेषितांची कृत्य अध्याय 15 वचन 3. मग मंडळीने त्यांची बोलवणं केल्यावर. प्रेषितांचे कृत्य अध्याय 15 वचन 1 पासून वाचा. प्रेषितांची कृत्य अध्याय 15 वचन 1 पासून पुढे. तेव्हा काही जणांनी यहुद्याहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुनता झाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल व बर्नबा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात. त्यांचे वादविवाद झाले. बघा, काही यहुदी लोक येऊन पौलुसला असं सांगतात, ते बोलतात ते बरोबर आहे, चुकीचं काही नाही, पण माझ्या प्रियानो तो काल अलग होता. माझ्या प्रियानो तो समय अलग होता. ज्या वेळेला ह्या कालामध्ये ज्या वेळेला मोशेच्या नियमशास्त्राद्वारे इस्रायल लोक चालायचे, तेच नियमशास्त्र येशू ख्रिस्त आला नव्हता देवरूपात, त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. माझ्या प्रियानो, ज्या वेळेला परमेश्वर क्रूसावरती मरण पावला, तरी सुद्धा तीच क्रिया, तीच गोष्ट अजून चालत आहे. पण त्यावेळेला काल आणि समय अलग होता. माझ्या प्रियानो, ते बोलतात ते अगदी योग्य आहे, पण माझ्या प्रियानो तो काल बघा, तो समय बघा. जर हे आपण ओळखलं तर आपल्याला कळेल. आणि ते येऊन पौलुसला सांगतात की मोशेच्या नियमशास्त्राद्वारे तुमची सुनता झाल्या वाचून तुमचं तारण होणे शक्य नाही. पण मग त्यांचा मतभेद झाला, वादविवाद झाला. का वादविवाद झाला? की पौलुसला परमेश्वरांनी क्रूसाचा प्रचार करण्यासाठी पाठवलेला आहे. 1 कोरिंथी अध्याय 1 वचन 17 मध्ये जाऊया प्लीज. देवाचं वचन 1 कोरिंथी अध्याय 1. 1 कोरिंथी अध्याय 1 वचन 17. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्यतुर्याने सांगण्यास पाठवले. बघा, पौल म्हणतो कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करायला पाठवलं नाही, तर सुवार्ता सांगायला पाठवले. सुवार्ता कुठली सांगायला पाठवले? पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून परमेश्वराने पौलुसला क्रूसाचा प्रचार करण्यासाठी पाठवलेला आहे. पण ज्या लोकांना क्रूसाचा संदेश, अर्थात या इस्रायल लोकांना परमेश्वराचा दास पौल ज्या वेळेला इस्रायल लोकांना सांगतो, त्या वेळेला क्रूसाचा संदेश इस्रायल लोकांना मूर्खपणाचा वाटतो. माझ्या प्रियांनो, बघा 18 मध्ये क्लिअर दिलेला आहे. कारण ज्यांचा नाश होत आहे, कारण ज्या लोकांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. त्यांना वधस्तंभावरचा संदेश मूर्खपणाचा वाटतो. पौल ज्या वेळेला लोकांना सांगत आहे की कृपेचं वचन सांगत आहे, त्यावेळेला इस्रायल लोकांना क्रूसावरचा संदेश काय वाटतो? मूर्खपणाचा वाटतो. माझ्या प्रियांनो, परमेश्वरांनी ज्या लोकांनी इस्रायल लोकांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारलं, तरीही येशू ख्रिस्तांनी त्यांची प्रीती कमी नाही केली. पौलुसला बोलवलं अशासाठी की इस्रायल लोकांसमोर आणि परराष्ट्रीय लोकांसमोर माझे नाव घेऊन जाण्यासाठी मी तुला निवडलेला आहे. तरी परमेश्वर त्यांच्यावर प्रीती कमी करत नाही. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेला पौलुस ही गोष्ट त्या लोकांना सांगत आहे, त्या लोकांना त्यांना क्रूसावरचा संदेश, अर्थात येशू क्रूसावर मरण पावला, त्या लोकांचा संदेश हा इस्रायल लोकांना मूर्खपणाचा वाटतो. मग पौलुस त्या वेळेला त्या लोकांना सांगायला जातो. त्यावेळेला पौलुस काय म्हणतो इस्रायल लोकांना? प्रेषितांचे कृत्य अध्याय 16. प्रेषितांचे कृत्य अध्याय 18 एक मिनिट मी काढतो. प्रेषितांचे कृत्य अध्याय 18 वचन 6 मध्ये बघूया आपण प्लीज. देवाचं वचन.
प्रेषितांचे कृत्य अध्याय 18 वचन 6. पौल म्हणतो, प्रेषितांची कृत्य अध्याय 18 वचन 6. हा परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपले वस्त्र झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर. मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. आतापासून मी परराष्ट्रीय लोकांकडे जाणार. ज्या वेळेला पौलुस हे क्रूसाचा प्रचार करण्यासाठी यहुद्यांमध्ये जातो, त्यावेळेला त्या लोक पौलुसला अपशब्द बोलू लागले. म्हणून पौलुसने आपले वस्त्र त्यांच्यासमोर फाडले आणि काय म्हणाला, तुमचं रक्त तुमच्या माथ्यावर. मी आता परराष्ट्रीय लोकांकडे चाललो. हालेलुया. आणि परराष्ट्रीय लोकांकडे जात आहे, पण त्यांना काय सांगत आहे, कुठला विश्वास पटवून देत आहे, तर 1 कोरिंथी अध्याय 15 वचन 3 पासून बघूया. जाऊन कुठला विश्वास पटवून देत आहे. 1 कोरिंथी अध्याय 15 वचन 3. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांस दिसला. बघा, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आणि आमच्या पापांबद्दल आला, मारला गेला, गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हा विश्वास तो परराष्ट्रीय लोकांना पटवून देत आहे माझ्या प्रियांनो. आणि ज्या वेळेला इथे 2 विश्वास आपल्याला पाहता येत आहेत. इस्रायल लोकांचा विश्वास कुठला, येशूच देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि आता परराष्ट्रीय लोकांचा विश्वास कुठला आहे, ज्या वेळेला पौलुस का म्हणतो की ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मारला गेला, गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हा विश्वास परराष्ट्रीय लोकांना पौल पटवून देत आहे माझ्या प्रियांनो. आणि पौलुस सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित आहे, त्या अर्थी मी माझ्या सेवेला मोठेपणा देतो माझ्या प्रियांनो. रोम अध्याय 11 वचन 13 मध्ये जर आपण वाचायला गेलं तर परमेश्वराच्या वचनात हे सांगलंय. रोम अध्याय 11 वचन 13 मध्ये बघितलं. रोमकरांस पत्र अध्याय 11 वचन 13. पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे, त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित आहे, त्या अर्थी मी माझ्या सेवेला अर्थात या कृपेला मोठेपणा देतो. हालेलुया, हालेलुया. ज्या अर्थी मी कोणाचा प्रेषित आहे, परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित आहे, त्या अर्थी माझ्या सेवेला अर्थात कृपायुगाला मोठेपणा देतो. माझ्या प्रियांनो, आपण हेच बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूसानंतरचे जीवन परमेश्वरांनी पौलुसला याच्यासाठी बोलवलं का क्रूसाचा प्रचार व्यर्थ नाही झाला पाहिजे. म्हणून पौल म्हणतो, मी माझ्या सेवेला मोठेपणा देतो. हालेलुया. आणि परराष्ट्रीय लोकांना पौल म्हणतो, इफिस अध्याय 2 वचन 8. प्लीज देवाचं वचन, इफिस अध्याय 2 वचन 8. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. बघा, कृपेने आपल्या विश्वासाच्या द्वारे तारण झालेलं आहे. आणि हे आपल्या हातून झालं असं नाही, तर परमेश्वराने काय दिलेलं आहे, दान दिलेलं आहे. या युगादी कालापासून परमेश्वरांनी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेलं आहे. आणि हे प्रभू परमेश्वरांनी आपल्याला हे काय दिलेलं आहे, एक दान दिलेलं आहे. हे कृपा, ही जी कृपा परमेश्वरांनी केलेली आहे, हे आपल्या हातून झालं असं नाही, तर परमेश्वरांनी हे आपल्याला दान दिलेलं आहे. अशासाठी का इस्रायल लोक आता अंशच कोडगे झालेले आहेत.
या इस्रायल लोकांना राग यावा म्हणून रोम 11:11 जर मध्ये वाचलं तर त्यांच्या ठाई ईर्ष्या निर्माण झाली म्हणून परराष्ट्रीय लोकांचं तारण झालेलं आहे. या लोकांना राग यावा म्हणून पौलुसच्या द्वारे परमेश्वरांनी आपलं तारण केलेलं आहे माझ्या प्रियांनो. पण हे दान आपल्याला कसे मिळाले आहे, हे जे परमेश्वरांनी जे दान दिलेलं आहे अर्थात कृपायुग, हे आपल्याला कसे मिळाले आहे. इफिस अध्याय 1:7 मध्ये जर वाचायला गेलो, इफिस अध्याय 1:7 हे दान आपल्याला कशाप्रमाणे मिळालेलं आहे. इफिस अध्याय 1:7. पण हे दान आपल्याला कशाप्रमाणे मिळालेलं आहे. 1:7 परमेश्वरांनी ह्या क्रूसावरती काय दिलं तर वचनात दिलेलं आहे, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकांच्या ठाई, त्या प्रियकरांच्या ठाई, त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे अर्थात ब्लड, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आज आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळाली आहे. हालेलुया. ज्या परमेश्वराने आपल्यावरती किती प्रेम केलंय, ज्या पौलुस देवाचा दास पौल ह्याला परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित केला आणि आज जी आपल्यावरती कृपा झालेली आहे आणि जे आपले पाप होते त्या पापाला परमेश्वराने सांगितलंय का तुम्ही रक्ताच्या द्वारे तुम्हाला क्षमा झालेली आहे. व इफिस अध्याय 2:13 मध्ये जाऊया प्लीज. देवाचं वचन इफिस अध्याय 2:13. याच परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योग्य जवळचे झाला आहात. जे पूर्वी आपण काय होतो, दूर होतो. ज्या वेळेला दूर याचा अर्थ ज्या वेळेला आपण इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे होतो, वचन आपल्याला काहीच माहिती नव्हतं, ज्यावेळेला परमेश्वरांनी या इस्रायल लोकांना आपल्यापासून अब्रामाला इसाक आणि याकोब झाला बरोबर, और इसाकाला झाला याकोब आणि याकोबा नावापासून पडलं या लोकांना इस्रायल. या इस्रायल लोकांना अलग केल्यानंतर आपल्यापासून अलग केलं. वचन मी तुम्हाला भाग नंबर 3 मध्ये सांगितलं होतं, अनुवाद 14:2 मध्ये मी तुम्हाला क्लिअर केलं होतं की ह्या इस्रायल लोकांना परमेश्वरांनी सर्व राष्ट्रातून सर्व भूतलापासून अलग केलं, अशासाठी की जसा मी पवित्र आहे तशी तुम्ही माझी पवित्र प्रजा व्हावी. म्हणून या लोकांना अलग केल्यानंतर परमेश्वरांनी त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये मधली काय ठेवली होती, एक आड भिंत ठेवली होती. म्हणून त्यावेळेस आपण इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे होतो, वचनाचे परके होतो, आपल्याला काहीच माहिती नव्हतं माझ्या प्रियांनो. हालेलुया. एकदा पुन्हा रिपीट करा वचन. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता, पूर्वी आपण दूर होतो ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योग्य जवळचे झाला आहात. बघा, आपण दूर होतो तर आता तेच लोक, जे लोक दूर होते तेच लोक आता येशू ख्रिस्ताचे काय झालेले आहेत, रक्ताच्या द्वारे जवळचे झालेले आहेत. येशू ख्रिस्तानी ज्या वेळेला क्रूसावरती ब्लड दिलं, रक्त दिलं, त्या रक्ताच्या द्वारे माझ्या प्रियांनो रोम अध्याय 8:16 मध्ये जर बघितलं, 17 मध्ये बघितलं तर परमेश्वरांनी हे रक्त दिल्याने आपल्याला काय ठरवलेलं आहे. प्लीज देवाचं वचन. रोम अध्याय 8:17. आणि जर मुले आहोत तर वारिसे आहोत. यस, आमेन. जर मुले आहोत तर वारिसही आहोत, म्हणजे देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहोत. बघा, आपण जर मुले आहोत, हे मुलं होण्याचा अधिकार परमेश्वरांनी ज्या वेळेला क्रूसावरती प्राण दिलं आणि त्या प्राण दिल्यानंतर त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळाली आहे व त्याच्या रक्ताद्वारे आपण जवळचे झालेले आहोत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्याला मुलं होण्याचा अधिकार दिला आणि जर मुले आहोत तर प्रभू येशू ख्रिस्ताचे वारिसही आहोत. हालेलुया. कारण की हे आहे विभागणीचं वचन, हे आहे 2 तिमोथी 2:15 वचन. कारण की हे विभागणी जर आपण शिकलो नाही तर आपल्याला बायबल काहीच समजणार नाही माझ्या प्रियांनो.
आपण भाग नंबर 3 मध्ये हे शिकलो होतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे देह स्वभावाचे जीवन आणि त्या जीवनामध्ये परमेश्वरांनी या इस्रायल लोकांमध्ये केलेली प्रीती प्रेम बघितलं आणि येशू क्रूसावरती मरण पावल्यानंतर क्रूसाचा प्रचार करण्यासाठी पौलुसला बोलवलं आणि क्रूसाचा प्रचार क्रूस व्यर्थ नाही ठरला पाहिजे म्हणून पौलुसला आपल्यापर्यंत पाठवलं आणि पौल म्हणतो की जर आता तुम्ही मुलं आहात तर तुम्ही वारिसे आहात. हालेलुया. म्हणून जर वारिस आपण आहोत तर ज्या वेळेला परराष्ट्रीय लोकांचा भरणा होईपर्यंत म्हणजे आज आपला विश्वासू बांधवांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ज्या वेळेला आपला भरणा होईल त्या वेळेला आपण रॅप्चर होणार आहोत. तुम्ही खरं ऐकलंय, रॅप्चर. आपण डायरेक्टली उचलले जाणार आहोत. पण कोण? जे लोक कृपेवरती विश्वास ठेवतील तेच लोक माझ्या प्रियांनो. कारण की ही कृपा 2000 वर्षापूर्वी आपल्यावरती परमेश्वराने केलेली आहे. इफिस अध्याय 1:4 मध्ये जर बघायला गेलं, कलस्से 1:26 मध्ये बघायला गेलं, पहिला करंथी 2:7 मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर तिथे तुम्हाला मिळेल. तरीही इफिस 1:4 आपण जर वाचलं तर इफिस अध्याय 1:4 त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आमेन, आमेन. आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वीच ख्रिस्ताच्या ठायी प्रभू येशू ख्रिस्ताने निवडून घेतलेला आहे. बघा, हे आपण लिहिले का बायबल? हे परमेश्वराने आदर्श सणात अनंती काळापासून 2000 वर्षापूर्वी हा पवित्र लिहिलेला एक बायबल आहे माझ्या प्रियांनो. जर आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी जर निवडून घेतलेला आहे तर आज आपण सदा सर्वदा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जोडीला राहणार आहोत. कारण की देवाचं वचन सांगते माझ्या प्रियांनो. आज आपला विश्वास कसला असला पाहिजे की येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्या पापासाठी मारला गेला, गाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हा विश्वास पहिला करंथी 15:3 पासून वाचा. आणि इस्रायल लोकांचा, यहुदी लोकांचा विश्वास होता की येशू देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि परराष्ट्रीय लोकांचा विश्वास अलग होतो. जर हे विश्वास एकच असता तर मग हे विभागणी करून शिकवायला आपल्याला आपण का मग विभागणी करून शिकतो? कारण की देवानी 2000 वर्षापूर्वी आधीच ही काय केली होती? विभागणी केली होती. प्रेज लॉर्ड. तर आज आपण जर क्रूसाचा प्रचार करतो आणि क्रूस आपलं काय आहे हे आपलं जर समजलं तर या क्रूसावरती परमेश्वराने प्राण दिल्यानंतर परमेश्वराने कोणाला अपॉइंटमेंट केलं? प्रेषित 9:15 मध्ये आपण बघितलं तर पौलुसला बघितलं. आणि क्रूसाचा प्रचार व्यर्थ नाही झाला पाहिजे. आणि जो कोणी ह्या क्रूसावरती विश्वास ठेवतो, येशू माझ्यासाठी आला, माझ्या पापासाठी मारला गेला, गाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, हा जर विश्वास ठेवतो तर माझ्या प्रियांनो पहिला कलस्से 4:15 मध्ये जाऊया. हा जर माणूस विश्वास ठेवतो तर पहिला थेसल्ली 4:14 मध्ये बघूया. हा जर विश्वास ठेवला त्यालाच येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी आला, मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हा जर विश्वास जर ठेवला तर परमेश्वराचं वचन सांगते पहिला थेसल्ली 4:14 कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याचप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्या बरोबर आणेल. जे झोपी गेलेले आहेत देव त्यांच्या बरोबर आणेल. पुढे प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेल्याच्या आघाडीस जाणार नाही. जे आपण झोपी गेलेल्याच्या आघाडीस आपण जाणार नाही. व पुढे कारण आज्ञाध्वनी आधी
देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे आपण मेलेले आहेत ते पहिल्याने उठवतील. बघा, जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठतील. स्वतः आज्ञात ध्वनीचा नाद होईल आणि प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. आणि उतरल्यानंतर जे लोक जिवंत, म्हणजे आपण जे विश्वास ठेवलाय, जे बिलीव्ह केलं आपण की येशू माझ्यासाठी क्रूसावरती आला, मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, हा विश्वास जर आपण ठेवलेला आहे, तर ज्या वेळेला आज्ञा ध्वनीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून काय करेल, उतरेल. आणि ज्या वेळेला आपल्या लोकांना, ह्या कृपेवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना परमेश्वर स्वर्गात उतरून घेईल, अर्थात रॅप्चर करून घेईल. आणि ह्याविषयी वचनाची लास्ट वाचा. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराला घेतले जाऊ. हालेलुया. आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. आमेन. काय तुम्ही आमेन बोलू शकता? आमेन. कारण की बघा, ही प्रीती, हे जे प्रेम जे परमेश्वराने आपल्यावरती केलेलं आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, वचनाच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूस नंतरचे जीवन जे आपण बघलात, ज्या वचनाद्वारे तुम्हाला हे कळलं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे धन्यवाद. माझ्या प्रियांनो, तुम्ही मला सांगा की येशू ख्रिस्ताचा देह स्वभावाच्या जीवनाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे का क्रूस नंतरच्या जीवनानंतर आपल्याला चालायचं आहे? दोन मार्ग, दोन मंडळी, दोन विश्वास, दोन कलिशा आज मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. माझ्या प्रियांनो, निर्णय केवळ तुम्हाला घ्यायचा आहे. हालेलुया. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही नियमशास्त्राप्रमाणे चालत आहात, अर्थात देह स्वभावाच्या जीवनात जर तुम्ही चालायचा प्रयत्न जर करायला बघितला, या विचार केला, तर गलती 3:10 मध्ये सांगितलेलं आहे का तुम्ही श्रापग्रस्त आहात. प्लीज देवाचं वचन. गलती अध्याय 3 वचन 10. कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत, तितके सर्व शापाधीन आहेत. नियमशास्त्र. येशू ख्रिस्तावरती ज्यावेळेला क्रूसावरती मरण पावला, त्यावेळेला नियमशास्त्र समाप्त असं आहे. थोडासा त्यांनी स्टॉप केलेला आहे, रद्द केलेलं नाही, थोडं अडकून ठेवलेलं आहे. आणि पुढे, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो श्रापित आहे. आणि जर गलती 5:4 पण वाचा ब्रदर. गलती 5:4 प्लीज. गलती अध्याय 5 वचन 4. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता, त्या तुमचा ख्रिस्ता बरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. बघा, तुम्ही नियमशास्त्राच्या द्वारे नीतिमान ठरू पाहता, तर तुमचा संबंध ख्रिस्ता बरोबरचा नाहीसा झालेला आहे. म्हणून तुम्ही कृपेला अंतरला आहात. म्हणून माझ्या प्रियांनो, आपण जर देह स्वभावाच्या जीवनाप्रमाणे ख्रिस्तावर चाललो, जर ते वचन आपण जर आचरलं, ते क्लिअर केलं मी तुम्हाला भाग नंबर 3 मध्ये, की येशू ख्रिस्त ह्या इस्रायलमध्ये जन्माला आला आणि ह्या इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने क्रूसावरती प्राण दिलं. ह्या इस्रायल लोकांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावरती मारलं. आणि हे जर आपण हेच विश्वास आपण जर घेऊन आता प्रेझेंट कालामध्ये, वर्तमान कालामध्ये जर आलो, तर आपण संबंध तुटलेला आहे. हालेलुया. तर आता आपण येशू क्रूसावरती मरण पावल्यानंतर पुढे काय घडलं हे मी तुम्हाला भाग नंबर 4 मध्ये शिकवलेलं आहे. हे तुम्ही व्यवस्थित आचरण करा, व्यवस्थित व्हिडिओ बघा, तर तुम्हाला हे सत्य विभागणीचं वचन, सत्याची वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा हे विभागणीचं वचन तुम्हाला क्लिअर समजेल. धन्यवाद. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभू तुम्हाला आशीष करो. तुम्हाला
कसलीही कमी न घटी न होवो म्हणून मी देवाकडे प्रार्थना करेन. मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा आभारी आहे की तुम्ही ही व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही ऐकली, म्हणून तुमचे धन्यवाद. मिळूया भाग नंबर 5 मध्ये लवकरच.